नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 5 मे 2026 रोजी आलेली आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी. हिंदू मराठी नवीन वर्षातील हा पहिलाच अंगारक योग आहे. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते, जी आपल्या हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य प्राप्त होते असं म्हटलं जातं. अंगारकी या शब्दाचा अर्थ मंगळ ग्रह असा होतो आणि अशी मान्यता आहे की या दिवशी गणेशाच्या उपासनेने मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो आणि जीवनातील सर्व अडचणी, कर्ज व आरोग्य समस्या ह्या दूर होतात. पुराणिक कथेनुसार अंगारक याने गणेशाचे तप करून वरदान मिळवले होते की मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला माझे नाव अंगारकी दिले जाईल आणि या दिवशी जी व्यक्ती उपवास करेल तिच्यावर गणेशाची अखंड विशेष कृपा राहील. अंगारक योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येत असतो आणि 2026 मध्ये यंदा 3 अंगारक योग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि 5 मे रोजी जी अंगारकी चतुर्थी आलेली आहेत तर या दिवशी महालक्ष्मी योग आणि गजानन योग सुद्धा निर्माण झालेला आहेत. त्यामुळे ही चतुर्थी खूप महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान श्री गणेशांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 21 तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, कर्ज संपेल, घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता. कारण मंगळवारी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही अंगारकी चतुर्थीचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो असणार आहे. या दिवशी बघा, व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा लग्नाच्या वयाची मुलं असतील तर त्यांनीसुद्धा या दिवशी व्रत करायचं आहे. असं म्हटलं जातं की लग्नाच्या वयाच्या मुलींनी हे व्रत केलं तर त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येतो. शिक्षण घेणाऱ्या मुलांनी व्रत केलं तर त्यांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होते आणि म्हणून लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने या दिवशी व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात, घरात सुख समृद्धी येते, शांती येते, आरोग्य आणि यशाची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही छोट्या मोठ्या इच्छा या असतातच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्ट, मेहनत करत असतो, परंतु आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला नशिबाची साथ असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर नशिबाची साथच मिळाली नाही तर आपल्या इच्छा देखील पूर्ण होत नाही
आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या सुरू आहे, ज्या काही अडचणी आहे, तर त्या नक्कीच गणपती बाप्पा दूर करतील. बाप्पांच्या कृपेने घरातील गरिबी, दरिद्रता ही सुद्धा निघून जाईल. पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या मनासारख्या घडू लागतील. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारकी चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक हा करायचाच आहे. शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता. गणपती बाप्पांसमोर छान तुपाचा तेलाचा दिवा लावायचा आहे. जास्वंदाची फुलं, त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचे आहेत. नैवेद्य अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच करायचा आहे. आता हा उपाय आपण घरी करणार आहे, त्यामुळे आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो हा असायलाच हवा. त्याशिवाय हा उपाय आपल्याला करता येणार नाही. आणि ज्यांच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर प्लीज अशांनी या अंगारकी चतुर्थीला नक्की बाप्पांची मूर्ती खरेदी करा. तुम्ही पंचधातूची, तांब्याची, तुम्हाला जी कोणती खरेदी करायची असेल ती तुम्ही खरेदी करा. परंतु तुम्हाला मूर्ती आणायचीच आहे. आपल्या देवघरामध्ये, आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे. ते संकट दूर करणारे देवता आहे. एवढेच नाही तर ते सर्व देवतांपेक्षा अतिशय हुशार देवता आहे. बुद्धीचे, ज्ञानाचे देवता म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि म्हणून आपल्या घरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना, मुलांची भरभरून प्रगती होते. त्यांची बुद्धी ही तल्लख राहते. आता फक्त गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवली आणि मुलांची बुद्धी तल्लख होते का? तर नाही. मुलांच्या हातून गणपती बाप्पांची सेवा होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून नित्यनेमाने मुलांकडून अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यावं. यामुळे नक्कीच मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होते. आता गणपती बाप्पांची पूजा अर्चा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत, ज्याला अक्षदासुद्धा म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ धान्य मानलं जातं, जे पूजा, शुभकार्य आणि भरभराटीचे प्रतीक आहे. आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदूळ हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे अक्षदा या खूप महत्त्वाच्या असतात. अक्षदा त्यांच्यावरती अर्पण केल्याशिवाय पूजा देखील पूर्ण होत नाही. तांदूळ हे धनसंपत्तीचे देवी म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं. आणि म्हणून आपल्याला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड म्हणजे कुठेही तुटलेले, फुटलेले नसावे. अखंड घ्यायचे आहेत, कारण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये खंडित वस्तू ज्या आहेत तर त्या वापरल्या जात नाही. नाहीतर या उलट त्याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहेत. त्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावून लाल पिवळ्या अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहे. त्यानंतर एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू चांगला पिवळसर घ्यायचा आहे आणि त्या लिंबावरती लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे. धनप्राप्तीची इच्छा आहे तर धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती, मुलांची प्रगती, शत्रू त्रास, आजारपण आहे तर आजारपण, जे काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला पेनाने त्या पिवळ्या रंगाच्या लिंबावरती लिहायचे आहेत. जे आपण आपल्या स्वयंपाकघरात लिंबू सरबत करण्यासाठी जे लिंबू वापरतो तर त्या लिंबूवर तुमची इच्छा तुम्हाला लिहायची आहे. यानंतर हे लिंबू आपल्या हातात घ्यायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. यानंतर हे लिंबू जे आहे ना, हे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागच्या साईडला ठेवून द्यायचं आहे. बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीच्या मागे ठेवा, फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदाची फुलं तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहेत. हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. जे 21 तुम्ही तांदूळ घेतलेले आहेत अक्षदा, त्यातील तुम्हाला एक तांदूळ हातात घ्यायचा आहे आणि एक मंत्र मी तुम्हाला सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः. हा मंत्र म्हणायचा. एक अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. दुसरी अक्षदा घ्यायची, इदम अक्षतम ओम गण गणपतये नमः. हा मंत्र म्हणायचा आणि दुसरी अक्षदा अर्पण करायची. असे तुम्हाला 21 वेळा हा मंत्र बोलून ह्या 21 अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहे. दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला ओम गण गणपतये नमः या बाप्पांच्या महामंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच 108 वेळा जप करायचा आहे.
आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. आता संपूर्ण दिवसभर रात्रभर तुम्हाला हे लिंबू आणि अक्षदा गणपती बाप्पांसमोरच तिथे ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी लिंबू हा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. वाहतं पाणी नसेल तर निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. आणि जे 21 तांदूळ असणार आहे तर ते एका स्वच्छ कपड्यामध्ये किंवा स्वच्छ कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करून तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जातात तेव्हा ती पुडी आपल्यासोबत घेऊन जायची आहे. नक्कीच त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं. मुलं जर एखादी एक्झाम देण्यासाठी जात आहे, परीक्षा देण्यासाठी जात आहे किंवा काही कामानिमित्त जात आहे तर मुलांकडे सुद्धा तुम्ही ही पुडी जी आहे तर ती देऊ शकतात. यामुळे बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या अक्षदांमध्ये एक दैवी शक्ती असते, त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. आपली अडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणून तुम्हाला हा 21 तांदळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तर तो मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे. सुतक असेल, मासिक धर्म असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. स्त्री, पुरुष, मुलं हा उपाय कोणीही करू शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.